out of town. I was out of mind, you was out of bound. I was out of touch, going round and round. Don't wanna phone no tantrum. I just wanna work on my craft and sound. You wanna do this now? Let me just break it down, yeah, yeah. Too many nights with no sleep. So much tears is too deep. Living in 5D, living in 2D. Refuse to think what could. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी आहे शिवानी आणि आज आम्ही परत निघालो आहे कुठेतरी. आता वाजले 7:45 आणि सकाळच्या एवढं छान छान काय म्हणतात सूर्यकिरण येतं ते आमच्या चेहऱ्यावर, कारण की आम्ही निघालो आहोत कुठेतरी. आणि आता माझा नवरा ड्राईव्ह करत आहे. आम्ही कुठे निघालो आहोत हे तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल. तर आम्ही सेकंड होम, आमचं नेहमीचं ॲज युज्युअल सेकंड होम गोवाला निघालेलो आहोत. मला थोडं बरं पण नाही वाटत आहे, पण ठीक आहे, इट्स ओके, मला चालेल. मला तरी गोवामध्ये आजारी पडले तरी चालेल मला, पण मला जायचं आहे. आम्ही जस्ट निघालो आहोत. काल श्रीनिवास मला म्हणला की जायचं का कुठे, कंटाळा आला, बोरिंग झालंय रुटीन, जाऊयात कुठेतरी. आम्ही ॲक्च्युली सॅटर्डे संडे एका वेडिंगला जाऊन पण आलेलो आहे. खूप लांब, ते पुण्यापासून असं 8 तास लागले होते, 6-7 तास लांब अशा डेस्टिनेशनला वेडिंग पण होतं. तर आम्ही तेही अटेंड करून आलो होतो संडे नाईटला जेव्हा मॅच होती. तर ती मॅच लिटरली गाडीत बघत बघत आलो होतो. तर तेही झालं आणि लगेच मंडेला आम्ही विचार केला की यार कुठेतरी जाऊयात. आणि मग विचार केला की गोवाला जाऊयात. गोवाला असं नाही जस्ट असं की हां चलो 3-4 दिवस एन्जॉय करू, नाही. यावेळेस आम्ही आमच्या सेकंड होमला जाणार आहे आणि राहणार आहे फॉर लाईक 7 to 8 गुड डेज आणि खूप चिल करणारे, खूप मजा करणारे असं विचार केला आहे. आणि वर्क फ्रॉम होम आहे आमच्या दोघांनाही. तर मग मला असं होतं की मला ट्राय करायचं आहे वर्क फ्रॉम होम दुसऱ्या डेस्टिनेशनमधून, दुसऱ्या ठिकाणून, की कसं वाटतं. वर्क फ्रॉम बीच करायचं आहे मला, वर्क फ्रॉम हॉटेल करायचं आहे. आणि आज मी वर्क फ्रॉम कार करणार आहे, कारण की आम्ही निघालो आहे 7:45ला आणि ते प्रॉपर 9 hours वगैरे दाखवतं आहे टू रीच गोवा. त्यामुळे वर्क फ्रॉम कार पण करणार आहे मी. आणि ते कसं करणार आहे तेही दाखवणार आहे, कारण की एवढी जी लॅपटॉपची बॅटरी असते ती तेवढी टिकत नाही. सो त्याचाही मी रेझोल्युशन काढलं आहे आम्ही दोघांनी काल रात्री. तर तेही करायचं आहे आणि मजा येणार आहे. आणि आज म्हणजे लाईक बरोबर ट्यूजडेला सकाळी आम्ही निघालो आहोत आणि बघूया त्याचं परत किती मन होतं परत यायचं पुण्यात. आणि यायलाच लागणार आहे ऑफकोर्स. पण आत्ता सध्या तरी आम्ही निघालो आहोत. आत्ता 8 hours 49 minutes दाखवत आहे. 5 o'clockला पोहोचण्याचं सांगतोय. तर होपफुली माझं ऑफिस संपण्या अगोदर आम्ही पोहोचू आणि आम्ही चेक इन करू. मी कुठे, आम्ही कसं राहतोय, कुठे राहतोय, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला अख्ख्या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि सध्या तरी मला झोप येते आता. श्रीनिवास इज द ड्रायव्हर, आय एम बिंग द पॅसेंजर प्रिन्सेस. तर थोडीशी मी झोप काढणार आहे आता, चालेल का? नेहमीचं थोडीशी. आणि मग त्यानंतर मी पण ड्राईव्ह करणार आहे, असं नाही, मी पण ड्राईव्ह करणार आहे. थोडंसं आता जरा लवकर उठलो त्यामुळे जरा गुड नाईट. हॅलो, सो आता वाजले आहेत 10 आणि आता लॉग इन करायची वेळ झालेली आहे. सो आता मी लॉग इन करणार आहे इथून वर्क फ्रॉम कार करून. तर नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी जसं म्हणलं, जर बॅटरी जेव्हा पण ड्रेन होईल तेव्हा मी नक्की दाखवेल की तुम्हाला मी काय करते टू चार्ज दॅट बॅटरी. तर Remember when shit went down? You were there, you was out of town. I was out of mind, you was out of bound. I was out of touch, going round and round. Don't wanna phone no tantrum. I just wanna work on my craft and sound. You wanna do this now? Let me just break it down, yeah, yeah. Too many nights with no sleep. So much tears is too. कसं वाटतंय गाडी चालवायला श्रीनिवास? मस्त रस्ता आहे हा एकदम. हा जो रस्ता बनवला आय थिंक कर्नाटकावाला रस्ता आहे. आम्ही आजपर्यंत आलो आहोत. आत्ता वाजले आहेत, किती वाजलेत 1:50 वाजले आहेत. आणि लंच ब्रेक घेतला होता मी थोडा वेळ. असंच मी घरून एक पुलाव बनवून आणला होता, सो आम्ही तोच खाल्ला आणि आता आम्ही चाललो आहोत. तर मी हे म्हणत होते की कर्नाटकाचे रस्ते एवढे छान आहेत. आम्ही जस्ट एक खूप छान ब्रिज क्रॉस केला जो एकदम भारी, म्हणजे न्यूली बिल्ट होता, पण एवढं मस्त मजा आली ना तिथे ड्राईव्ह करायला, त्यालाच माहिती.
नाही आली. आली आली. तर हा तोच आहे, कोल्हापूर रोडच आहे, फक्त पुढे कर्नाटकामध्ये खूप छान आहे, महाराष्ट्रामध्ये खूप खराब आहे. तो एक रस्ता जातो ना तिकडे, आपण तिकडून जाणार होतो. एक हॉटेल लागतं गोवा काहीतरी म्हणून हॉटेल लागतं, तिथून आपण टर्न मारतो. वास्को काहीतरी, वास्को डी गोवा असं काहीतरी. हा, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नाव प्रॉपर सांगा, आम्हाला तो आठवत नाही येत नाव. पण तिकडून आम्ही नेहमी जायचो, तर तिथे ऍक्च्युली तिथून जाताना आम्हाला 40 मिनिट्स स्लोअर दाखवत होतं. आणि मे बी ते बरोबर पण असेल, कारण की तिथे रस्ता थोडासा तोच रस्ता आहे ना, तो कच्चा होता रस्ता. नाही, गावातून जातो तो कुठला तरी. अच्छा, ओके ओके. गावातून. हा, गावागावातून एंड पर्यंत पोहोचतो आणि मग कॉर्नर काय म्हणतात त्याला, पाण्याच्या कॉर्नरने तो गोवापर्यंत जातो. सो आम्ही त्या रस्त्याने नाही गेलोय. आता जो गुगल मॅप दाखवतोय, गुगल बाबांच्या भरोश्यावर आम्ही चाललो आहोत. आणि आता परत मी लॉग इन करत आहे लंच ब्रेक नंतर. तर लेट्स कंटिन्यू आवर वर्क. आणि श्रीनिवास कंटिन्यू करेल त्याचा ड्रायव्हिंग. एनिवे, सो लेट मी गेट बॅक टू माय वर्क. मला खूप जास्त काम आहे आणि मला काही गोष्टी फिनिश पण करायच्या आहेत बिफोर आय लॉग ऑफ टुडे. तर मग आय एम गोइंग टू गो बॅक टू वर्क. अय्यो, कसला डेंजर रस्ता लागला, बापरे. कधी कधी गुगल बाबांवर विश्वास ठेवणं ही चूक असते, हे आम्हाला नेहमी समजतं, पण तरी आम्ही नेहमी चूक करतो. तर आम्हाला एक रस्ता माहिती होता, पण आम्ही त्या रस्त्याने नाही गेलो, बिकॉज वी थॉट की नाही, तसा रस्ता नसणार, गुगल जे दाखवते त्याने जाऊ. आणि इतका खराब रस्ता होता, आता जस्ट चांगला चालू झालाय, पण तो एवढा खराब रस्ता होता. आम्ही असे होतो की बापरे, कुठून चाललोय. आमच्या पुढे पण एक गाडी आहे, ठीक आहे, आमच्या पुढे एक गाडी आहे जी आता पुढे गेली आय थिंक. ते सुद्धा, हा ही दिसते ना, ते सुद्धा गुगलच्या भरोश्यावर आलेत. त्यांनी पण तीच माती खाल्ली जी आम्ही खातोय, बरोबर का? नाही, तो लोकल आहे. का, कसं कळलं? ए माकड, कर्नाटकाची गाडी आहे. तरी अच्छा, मग बरोबर चाललोय का आपण? पण लोकल सोबत चाललोय. कुठेतरी दुसरीकडे जातात. आत्ताशी रस्ता जरा बरा चालू झालाय. अजून किती 2 hours and 27 minutes and we will be arriving at 5 o'clock. बेळगावात का चाललोय आपण? बेळगावातूनच गेलो होतो ना लास्ट टाइम. ओ, मग आपण सिटी करत जाणार आहे का? हा, बेळगाव सिटी मधून. तर आता मी रहस्य खोलणार आहे की मी ऑफिसचे जे काही काम आहे ते मी कसं करतेय विथ बॅटरी चार्ज्ड. दाखवते मी तुम्हाला. तर तुम्ही आता इथे बघू शकताय, बॅटरी इज ऑन 21%. इट्स 2 hours and 6 minutes आणि चार्जिंग दाखवते. कसं तर आम्ही काल रात्री ऑर्डर केलं. कशावरून ऑर्डर केलं होतं आपण? इंस्टामार्ट वरून. आम्ही काल रात्री 12:30 का 1 वाजता ऑर्डर केलंय. हे आहे कार इन्व्हर्टर, ॲम्ब्रेनचं कार इन्व्हर्टर म्हणून येतं. तर ते काही नाही, बेसिक. तर मी थोडंसं एक बेसिक एक्सप्लेन करते. इथे जरा मेसेज झाले, पण खूप सारे वायर्स झालेत. पण हे आपल्या कारच्या सिगरेट चार्जर. हां, तर हे जे आहे हे आपल्या कारच्या सिगरेट पोर्टला लागतं. आणि हा असा दिसतो, जो जे काय म्हणतात ह्याला, कार इन्व्हर्टर जो आहे तो असा दिसतो. आणि ह्याला मल्टिपल पोर्ट्स आहेत, की म्हणजे हा माझा लॅपटॉपचा चार्जर आहे, हा अजून एक असं एक हे दिलंय, पोर्ट दिलाय. त्यानंतर असे पण भरपूर मल्टिपल पोर्ट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय का, हा किती वोल्ट बॅटरी आहे. आणि हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सो जर खूप जास्त खाली गेलो तर ते म्हणजे असं असतं की यू शुड टर्न इट ऑफ असं. ते कारण कार इन्व्हर्टर आहे ॲट द एंड ऑफ द डे, तर ते आपोआप बंद होतं आय थिंक. पण रिस्कच नाही घ्यायची, आपल्याला ते कॉन्स्टंट मेंटेन ठेवायचं आहे. जे काय नंबर शो होत आहे अबाउट 13 to 14 मध्ये.
हां, आणि माझा लॅपटॉपचा चार्जर 170 वॉटचा आहे आणि हा जो कार इन्व्हर्टर आहे तो 200 वॉटचा आहे. तर मग 200 वॉटच्या खूप खाली घ्यायचा सो दॅट रिस्क नाही होत कार इन्व्हर्टरमध्ये. पण आमचा 170 आहे विच इज ऑल्सो काइंड असं थोडंसं रिस्की, बट ठीक आहे. म्हणजे लाईक व्हेरी व्हेरी इझी. आणि ह्यानी काय होतं, तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करत आहे आणि तुम्हाला ऑफिसचं काम आहे सो यू कॅन डू इट फ्रॉम एनीवेअर. तुम्ही अगदी फक्त ऑफिसचं काम नाही, इफ यू आर हॅव्हिंग एनी, जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात स्पेशली, तर इट इज सो इझी टू गेट दिस कार इन्व्हर्टर अँड वर्क फ्रॉम कार. आणि तुमचं कुठेच वर्किंगचा प्रॉब्लेम नाही होणार. हे मला खूप टाईमपासून हवं होतं कारण की हे खूप युजफुल आहे. सो आम्ही ते घेऊन टाकलं काल रात्री आणि वी वर लाईक की ठीक आहे एकदा टेस्ट करून बघू. आणि आता तुम्ही बघत असाल तर 23% चार्ज सुद्धा झालेला आहे. सो व्हेरी व्हेरी युजफुल थिंग, व्हेरी व्हेरी युजफुल थिंग. तर आम्ही पोहोचलो आहोत गोवाला. मी तुम्हाला एअरबीएनबी जसं दाखवलं, इट्स व्हेरी 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 ब्युटिफुल. एअरबीएनबी दाखवणार आहे पण मी थोडंसं सनसेटचा वेट करते. पण एअरबीएनबी इज सुपर डुपर ब्युटिफुल. म्हणजे मला असं वाटतंय की मी इथेच राहून जाऊ. सॉरी पुणे अँड सॉरी टू पुणेकर्स, बट दिस इज ब्युटिफुल. तर आम्ही आलो आहोत आणि आता थोडं पेट पूजा करायची वेळ आहे. आम्हाला एवढी भूक लागली आहे कारण आम्ही दुपारचं जेवण पूर्ण स्किप केलं होतं बिकॉज थांबायची इच्छा नव्हती आणि डायरेक्ट गोवाला यायचं होतं यार, एकदम इच्छा होती. तर आम्ही पिझ्झाज ऑर्डर केले आहेत. थोडंसं जंक बनता है गोवा में तो इट्स ओके. तर आम्ही छान छान पिझ्झाज ऑर्डर केले आहेत, गार्लिक ब्रेड ऑर्डर केलं आहे. लेट्स ईट क्विकली. इट लुक्स सो ब्युटिफुल अँड डिलिशियस. Remember when shit went down? You were there, you was out of town. I was out of mind, you was out of bound. I was out of touch, going round and round. Don't wanna phone no tantrum. I shouldn't work on my craft and sound. You woulda do this now. Let me just break it down, yeah, yeah. Too many nights with no sleep. So much tears is too deep. Living in 5D, living in 2D. Refuse to think what could be.